This video is sponsored by Tanishq School of Nursing. बघूयात आताच्या ठळक घडामोडी सविस्तरपणे। एक आश्चर्यचकित करणारी बातमी समोर आली आहे कल्याणमधून। कल्याणमध्ये एक जटिल शस्त्रक्रिया पार पडली आणि ती शस्त्रक्रिया होती पोटात असलेल्या अर्धा किलोपेक्षा जास्त केसांच्या गोळ्याची। कल्याणमध्ये एका 12 वर्षीय मुलीच्या पोटातून शस्त्रक्रिया करून तब्बल 650 ग्राम केसांचा गोळा काढण्यात डॉक्टरांना यश आले आहे। पोटाच्या आतड्यांवर पूर्णपणे ताबा घेतलेल्या केसांच्या गोळ्याला 2 तासाच्या शस्त्रक्रियेनंतर काढण्यात आले। पालकांच्या सांगितल्याप्रमाणे मुलीला वयाच्या दुसऱ्या वर्षापासून केस खाण्याची सवय लागली होती। या सवयीला ट्रायकोफेगिया असं म्हणतात। बघूयात संपूर्ण बातमी। कल्याण पूर्व भागातील स्टार सिटी मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचे लेप्रोस्कोपिक सर्जन डॉक्टर रोहित परियानी यांनीही यशस्वी शस्त्रक्रिया केली। या डॉक्टरांनी सांगितलं की मुलीच्या पालकांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या मुलीला वयाच्या दुसऱ्या वर्षापासूनच केस खाण्याची सवय लागली होती। या सवयीला ट्रायकोफेगिया असं म्हणतात। या मुलीच्या पालकांनी तिची ही सवय सोडण्यास खूप प्रयत्न केले, परंतु ती सवय सुटली नहीं। बहुत शुक्रिया। हाँ, मेरा नाम किरण कनौजिया। 2-3 साल के थी तभी खाई, ओकरे बाद नहीं खाई, बचपन तक खाई। ओकर मैं ध्यान देने लगा, बाकी पता नहीं बाहर जाके कभी खा लेती थी वो, तो बचपन तक खाई, बड़ी होने में नहीं खाई वो। एडमिट आज 1 हफ्ता, आज 1 हफ्ता हो गया। आज अभी ठीक है। अभी डॉक्टर बोले अभी ठीक है। डॉक्टर अच्छा से ऑपरेशन कर दिया, अभी ठीक है। ऑपरेशन करके हम लोग को दिखाया, हम लोग खुद देखा आँखी से। गेल्या आठवड्यात तिचे पोट दुखणे सुरू झाले। तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा तिचे वजन फक्त 20 किलो होते। सिटी स्कॅन केल्यानंतर तिच्या आतड्यात पूर्णपणे केस दिसून आले व गेल्या 2 महिन्यांपासून तिला जेवण जात नव्हते। पोटावरील गंभीर शस्त्रक्रिया करण्यासाठी लॅप्रोस्कोपिक पद्धतीचा अवलंब केला जातो, परंतु केसांचा गोळा एवढा मोठा होता की हा गोळा काढताना केस लॅप्रोस्कोपिक मशीनमध्ये अडकण्याची भीती होती। म्हणूनच ओपन सर्जरीचा मार्ग निवडला व हा केसांचा गोळा काढण्यात यश मिळाले। स्टार सिटी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये 12 वर्षाची मुलगी ॲडमिट झाली होती। तिची हिस्ट्री अशी होती की जेव्हा ती 2 वर्षाची होती तेव्हापासून ती केस खायची, तिला केस खायची सवय होती। या आजाराला आम्ही ट्रायकोफेजिया म्हणतो। ट्रायको म्हणजे केस, फेजिया म्हणजे खायची सवय, केस खायची सवय। ते ऑलमोस्ट 10 वर्षापासून ते केस खात होते। ते केस पोटात जमा होऊन एक मोठा केसांचा गोळा बनला होता पोटात। त्या केसांचा गोळामुळे ती जेवण करू शकायची नाही, काही पिऊ शकायचं नाही। रिकरंट तिला वॉमिटिंग व्हायची, तिला पेन होतं, पोटात दुखणं होतं। आपल्याकडे आली, CT स्कॅनमध्ये केसाचा गोळा दिसला। केसाचा गोळा एवढा मोठा होता की दुर्बिणीने किंवा लेझरने याचं ऑपरेशन करणं शक्य नव्हतं। म्हणून आम्ही त्यांचं ओपन ऑपरेशन, टाक्याचं ऑपरेशन केलं। एक साधारण 650 ग्रामचं केसाचा गोळा आम्ही काढला। आता ती मुलगी बरी आहे, आज डिस्चार्ज होऊन राहिली। आता ते नॉर्मल जेवण जेवून राहिली आहे। शस्त्रक्रियेनंतर मुलीला जेवताना बघून तिच्या पालकांना खूप आनंद झाला। या केसाच्या गोळ्याला वैद्यकीय भाषेत ट्रायकोबिझोअर म्हणतात। या दुर्मिळ प्रकारात केस खाल्ल्यामुळे असे गोळे तयार होतात। या केसांमुळे पोटाला इजा होऊन पू देखील तयार होतो। जसजसा या गोळ्याचा आकार वाढायला लागतो तसतशी पोटदुखी सुरू होते। अनेक वेळा योग्य निदान झाले नाही तर ती व्यक्ती बेशुद्ध पडू शकते असे देखील डॉक्टरांनी सांगितले। हो, आता ही जी लहान मुलगी आहे तिचं ऑपरेशन झालं। तिला वयाच्या दुसऱ्या-तिसऱ्या वर्षापासून ही केस खायची सवय होती आणि ती इनिशियली सुरुवातीला तिच्या पालकांनी लक्ष दिले, तिला समजून सांगण्याचा प्रयत्न केला, तिला रागवण्याचा प्रयत्न केला। तिने पण त्यावेळेस काही वेळपुरतं तिने बंद केलं होतं, पण नंतर पालकांना वाटलं की त्यांनी आपली मुलगी काही असं करत नाही आहे। पण वयाच्या 11व्या वर्षी तिचं वजन कमी होत आहे, तिचा भूक लागत नाही आहे, नेहमी पोटात दुखत आहे। म्हणून त्यांच्या लक्षात आलं की तिच्यात काहीतरी दोष असावा। म्हणून ते 1-2 डॉक्टर्सकडे गेले, तर त्यांनी इनिशियली काही औषधोपचार प्रयत्न केला। नंतर पोटात दुखतच असल्यामुळे CT स्कॅन आणि सोनोग्राफी केल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की पोटात काहीतरी एक गोळा आहे। आमच्याकडे ती आली त्यावेळेस CT स्कॅनमध्ये केसांचा मोठा मास दिसून आला। त्याच्यामुळं डॉक्टर रोहित परियानींनीच तपासून तिचं ऑपरेशन करायचे ठरवले। आता ते ऑपरेशन आमच्या स्टार सिटी हॉस्पिटलमध्ये
सक्सेसफुली पार पडले. आज पेशंट डिस्चार्ज होणार आहे. फक्त आता ह्या पेशंटमध्ये नुसतं ऑपरेशन पुरतं मर्यादित नाही आहे. ह्याच्या पुढे पण तिने असं करू नये केस, कारण हा एक सायकॅट्रिक डिसऑर्डर आहे, ट्रॅकोफिजिया याला म्हणतात. तर त्यामध्ये पेशंटला मग समजून सांगावं लागतं आणि मानसिक रोगतज्ञांची त्याच्यामध्ये फार महत्त्वाचा वाटा आहे. त्याचे काउन्सिलिंग सेशन्स आम्ही सुरू करणार आहोत आणि औषध उपचार पण करणार आहोत आणि तिला समजवण्याचा प्रयत्न करू. उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यात कडदोरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जगदंबा नगर येथे कार्यरत असलेले उमेश रघुनाथ खोसे यांना केंद्र शासनाचा राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या वतीने देशातील 45 शिक्षकांना हा पुरस्कार जाहीर केला आहे. यात महाराष्ट्रातील 2 शिक्षकांची निवड झाली असून मराठवाड्यातील एकमेव शिक्षक म्हणून उमेश रघुनाथ खोसे यांना हा बहुमान मिळाला आहे. यापूर्वीही त्यांना राष्ट्रीय ICT पुरस्कार जाहीर झाला आहे. बघूयात शिक्षक उमेश रघुनाथ खोसे यांची प्रगतिशील कार्याची कहाणी. ग्रामीण भागातील मुलांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी ज्या ताड्यांवर साधी मोबाईलला रेंज नव्हती अशा ताड्यांवर मुलांना ऑफलाईन शिकता यावे, मनोरंजक अध्ययन करता यावे यासाठी 51 ऑफलाईन ॲप्सची निर्मिती केली आहे. तसेच मुलांच्या सहाय्याने व्हिडिओ निर्मिती करून मुलांना स्वयं अध्ययनाच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. ताड्यांवरील मुलांना त्यांच्याच बोलीभाषेतून शिक्षण मिळावे यासाठी त्यांच्याच बंजारा बोलीभाषेत पहिलीचं पुस्तक अनुवादित करून त्याच भाषेत डिजिटल साहित्य निर्माण केले. बोलीभाषा व तंत्रज्ञान या उपक्रमाची निवड राज्यस्तरावरील शिक्षणाची वारी या उपक्रमात झाली होती. त्यांनी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर रिसर्च पेपर सादरीकरण केले होते. त्यांची 5 पुस्तके व 47 लेख प्रकाशित झालेले आहेत. त्यांनी दीक्षा या केंद्र शासनाच्या ॲपवर कंटेंट तयार केले आहेत. ISO उपक्रमशील ॲक्टिव्ह स्कूल असलेल्या शाळेतील उपक्रमशील शिक्षक उमेश खोसे यांच्या या कार्याची दखल घेऊन केंद्र शासनाच्या वतीने राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. ग्रामीण भागातील मुलांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं शिक्षण मिळावं यासाठी जिथं मोबाईलला रेंज नव्हती तिथं मुलांना ऑफलाईन शिक्षण देता यावं यासाठी ऑफलाईन ॲप्सची निर्मिती केली. तसंच या कोरोना काळामध्ये सध्या मुलांचं शिक्षण नियमित सुरू राहावं, त्यांना शिक्षणाबद्दलची रुची जागृत राहावी म्हणून मनोरंजनात्मक खेळ तयार केले. मराठी, गणित, इंग्रजी या विषयावर माझ्या शाळेतील मुलाबरोबरच महाराष्ट्रातील 10,000पेक्षा जास्त रोज मुलं याचा वापर करत आहेत. तसंच जिथं मी बंजारा बोलीभाषेच्या तांड्यावर काम करत होतो तिथं मुलांना बोलीभाषेतून येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी आता पहिलीचं पाठ्यपुस्तक बंजारा बोलीभाषेमध्ये अनुवादित करून मुलांची शिक्षणाबद्दल रुची कायम ठेवली. याचा परिणाम असा झाला की मुलं नियमित शाळेत येत होती. शाळेतील पटसंख्या वाढली, शिक्षक संख्या वाढली. केवळ पटसंख्याच वाढली नाही तर गुणवत्तेमध्ये सध्या त्याचा परिणाम वाढत गेला. दोन्ही शाळेमध्ये गावातील लोकांच्या सहकार्यानं दोन्ही शाळा डिजिटल केलेल्या आहेत. गावातील लोकांच्या सहकार्यानं लोकवाट्यातून शाळेतील भौतिक सुविधा वाढवण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. यापुढेही मी हा जो आज मला राष्ट्रीय पुरस्कार सन्मान मिळालेला आहे तो माझ्या शाळेतील बालकांना मी समर्पित करत आहे आणि यापूर्वी मला राष्ट्रीय ICT पुरस्कार जो सन्मान जाहीर झाला तो सध्या मी माझ्या शाळेतील मुलांना समर्पित करतो आणि यापुढेही लोकांच्या सहकार्याने एक मॉडेल स्कूलमध्ये रूपांतर करण्याचा मी निश्चित प्रयत्न करेन. पिंपरी चिंचवड महापालिकेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली आहे. पिंपरी महानगरपालिकेत टेंडर पास करण्यासाठी 9 लाखांची लाच मागितल्या प्रकरणी पिंपरी मनपाच्या स्थायी समिती चेअरमॅन नितीन लांडगे यांचा स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर पिंगळे याला 2 लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतलाय. महापालिकेत सर्वसाधारण सभा सुरू असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धाड टाकली आहे. स्थायी समिती सभापतींच्या कार्यालयीन प्रमुखासह अन्य कर्मचाऱ्यांना ताब्यात घेऊन ACBचे अधिकारी चौकशी करत आहेत. ACBच्या धाड्याने महापालिका परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. सत्ताधारी भाजपचे स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे यांची चौकशी देखील ACBचे अधिकारी करत आहेत. ACBच्या धाडेमुळे महापालिकेत पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला. ACBच्या धाडेबद्दल महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे पदाधिकारी बोलण्यास टाळाटाळ करत आहेत. मात्र विरोधी पक्षाकडून सत्ताधारी भाजपवर सडकून टीका करण्यात आली आहे. नितीन सर, तुम्हाला गोवलं जातंय का? काय नेमकी प्रतिक्रिया? काय तुम्हाला वाटतं का यामध्ये दोषी आहात का? अगदी. नितीन सर नाही, याच्यामध्ये आम्ही प्राथमिक माहिती जरा घेतली तर याच्यामध्ये कोणतरी
ठेकेदाराच्या बाबतीमध्ये तशी माहिती मिळाली. कोण आहे त्याचं काय अजून नाव काय कळलं नाही. परंतु या महानगरपालिकेमध्ये हा जो प्रकार घडला आहे हा अतिशय निंदनीय आहे. म्हणजे पहिल्यांदाच म्हणजे महापालिकेच्या इतिहासामध्ये एवढं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी घडलेलं आहे. आणि या सगळ्या गोष्टी बोलत असताना आपण अगोदरच म्हटलं आहे की ना भय ना भ्रष्टाचार, ना खाऊंगा ना खाणे दूंगा, अशा पद्धतीनं ह्या भाजपवाल्यांच्या काही गोष्टी आहेत. परंतु आत्तापर्यंत या महानगरपालिकेच्या इतिहासातली ही सर्वात मोठी घटना आज या ठिकाणी घडलेली आहे. आणि आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं या घटनेचा निषेध करतो. नाही, आता ह्याच्यामध्ये अजूनही आम्हाला तशी काही डिटेल्स काही माहिती मिळालेली नाही. कारण अजूनही पोलीस आणि इतर सर्व लोक आतमध्ये आहेत आणि बाकीचे काही मंडळीसुद्धा आतमध्ये आहेत. आणि कोण कोण आतमध्ये आहे आणि काय काय चाललं आहे हे अजून तरी आम्हाला निदर्शनात अजून आलेलं नाही. तर हे आल्यानंतर सांगता येईल आपल्याला. नाही, याच्यामध्ये नक्कीच कारवाई होणार ना. आता एवढी मोठी रेड पडली म्हटल्यानंतर ती कारवाई तर नक्कीच होणार. आता महानगरपालिकेमध्ये अँटी करप्शनची लोक तपास करत आहे. तपासाच्यामध्ये नेमकं काय घडलेलं आहे, कशावरनं काय झालेलं आहे याच्याबद्दल पूर्ण कुठली कल्पना नाही. जे काय समजा महानगरपालिका म्हणून भारतीय जनता पार्टीचा मी पक्षनेता आहे. या महानगरपालिकेमध्ये जर चुकीचं काम कोणी करत असेल आणि जर चुकीच्या पद्धतीनं या ठिकाणी त्याचा हे करत असेल तर म्हणजे चुकीच्या पद्धतीनं भ्रष्टाचार करण्याचा प्रयत्न करत असेल तर जे तपासामध्ये आता प्रथमदर्शनी त्या ठिकाणी केलेलं आहे. जे काय तपासामध्ये निष्पन्न होईल. आणि माझं मत आहे की भारतीय जनता पार्टी जे काय भ्रष्टाचार किंवा चुकीचं काम करणाऱ्याला कधी पाठी घालणार नाही आणि कधी त्यांच्या समर्थनार्थ हे करणार नाही. चुकीची कामांसाठीच आम्ही या महानगरपालिकेमध्ये पारदर्शीपणे या ठिकाणी काम काय तपासाचा भाग आहे. मी तपासाचा जो भाग आहे त्या तपासाच्या भागामध्ये नेमकं कुणाकुणाला काय काय ताब्यात घेतलेलं आहे किंवा काय केलेलं आहे त्या संदर्भामध्ये मला कुठली कल्पना नाही. पण मी तेच म्हणलं की जर त्याच्यामध्ये जर दोषी कुणी आढळत असेल, दोषी झाला असेल तर त्यांच्यावरती जी काय ACBच्या मार्फत चौकशी चालू आहे त्याच्यावरती कारवाई झाली. त्याच्या समर्थनार्थ आम्ही नक्कीच नाही. मी तेच म्हणलो ना की मला अजूनही कुठल्या प्रथमदर्शनी ते जे काय ज्या लोकांना त्यांनी तपासासाठी ताब्यात घेतलेलं आहे त्या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारची कल्पना अजूनपर्यंत सिद्ध झालेली नाही किंवा माहिती नाही. त्याच्यामध्ये जे दोषी असतील, कारवाईमध्ये जे दोषी असतील त्यांच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे ही भूमिका आमची आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षी शासनाने गणेश मूर्त्यांच्या आकारावर निर्बंध लादले होते. त्यानुसार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासाठी 4 फूट तर घरगुती गणेश मूर्तींची उंचीही 2 फूट ठेवण्याचे परिपत्रक शासनाकडून काढण्यात आले. यंदा 15 ऑगस्ट पासून शासनाने कोरोनाविषयक बरेच निर्बंध शिथिल केले असल्याने गणेश मूर्ती विक्रीचे नियम शिथिल करण्याची मागणी केली जात आहे. मागील 2 हंगामापासून होणारा तोटा पाहता मूर्तिकारांकडे शिल्लक असलेल्या 4 फुटांवरील गणेश मूर्त्यांचे विक्री करण्याची परवानगी शासनाने द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे. सरकारने 4 ते 5 दिवसात निर्णय न घेतल्यास आंदोलनाचा इशारा यावेळी मूर्तिकाराने दिला आहे. मी मूर्तिकार प्रवीण शंकरसिंग रोत आहे, राहणार शुक्रवार पेठ, वाशिम. 2 वर्षापासून जे कोरोना निर्बंध लागू होता त्यामुळे आमच्या जे मोठ्या मूर्त्या आहेत ते ठप्प पडून राहिलेले आहेत आणि यावर्षी जे निर्बंध शासनाने लागू केले आहेत त्यामुळे आम्हाला पण परवानगी द्यावी. जे आम्ही कर्जबाजारी असून जे मूर्त्या आमच्या पडून आहेत त्या मूर्त्यावर आम्हाला शासनाने परवानगी द्यावी. जे मोठ्या मूर्त्या विकण्याचे निर्बंध ठप्प केले होते त्यासाठी आम्हाला परवानगी देण्यात यावी. अवघ्या काही 10 दिवसानंतर गणेशोत्सव आहे त्यामुळे आम्हाला थोडंसं हात फिरवावं लागते आणि कर्जबाजारी होऊन पूर्ण पैसा आम्हाला फेडावायचा आहे. त्यामुळे आम्हाला शासनाने परवानगी द्यावी. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आणि संभाजीराजे पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. राज्य सरकारने दिलेल्या वचनाची पूर्तता करावी अशी मराठा समाजाने मागणी केली आहे. 17 जून रोजी मुंबईत आंदोलक आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आणि अन्य अधिकारी यांची बैठक झाली. या बैठकीत मराठा समाजाच्या मागण्यासंदर्भात शासनाने सकारात्मक प्रतिसाद दर्शविला होता. मात्र महिना उलटून देखील प्रश्न जैसे तेच आहेत. मागण्यांवर कार्यवाही करण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रशासकीय अवधी मागितली
मागितला होता। राज्य शासनाच्या विनंतीनुसार मूक आंदोलन 1 महिना स्थगित करण्यात आले। ही मुदत 17 जुलै रोजी समाप्त झाली। 1 महिन्याच्या मुदतीनंतरही मराठा समाजाच्या मागण्यांवर शासनाने ठोस कार्यवाही केली नाही। त्यामुळे आता परत एकदा मराठा समाजाने आक्रमक पवित्रा घेतला आहे। आरक्षण नसल्याने समाज अडचणीत आहेत, त्यामुळे मराठा समाजाचा सरसकट ओबीसी मध्ये समावेश करावा अशी मागणी संभाजी ब्रिगेड करून करण्यात येत आहे। तर 50% आरक्षणाची मर्यादा उठवण्यात यावी। येत्या काळात आरक्षणाचा प्रश्न मार्गी न लागल्यास छत्रपती संभाजीराजे यांच्या माध्यमातून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा बीडमध्ये मराठा समाजाकडून देण्यात आला आहे। मागच्या महिन्यामध्ये जवळपास 1 ते 1.5 महिन्यापूर्वी मंत्रिमंडळामध्ये अजितदादा पवार साहेब यांच्यासोबत चर्चा करताना संभाजी महाराजला बोलून घेतलं आणि बोलून घेत असताना सारथी, अण्णासाहेब पाटील महामंडळ व मराठा विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती आणि प्रलंबित असणाऱ्या जवळपास 2 ते 2.5 हजार नोकऱ्या मराठा विद्यार्थ्यांना जे पत्र नियुक्तीपत्र द्यायचे होते ते पत्रांच्या बाबतीत शब्द दिला होता की 1 ते 1.5 महिन्यामध्ये हे प्रश्न पहिल्या ह्याच्यावर सोडून देऊ, परंतु आजपर्यंत त्यातील एकही प्रश्न यांनी सोडला नाही। प्रत्येक वेळेस राज्य शासन काय करते, घटना दुरुस्ती 102ची सांगितली, घटना दुरुस्ती झाली, आता ते केंद्र इंदिरासाहिनी प्रकरण टाकलेले, इंदिरासाहिनीच्या प्रकरणाच्या 50% आरक्षणाच्या मर्यादा ओलांडण्यासाठी राज्य शासन केंद्रावर ढकलते। माझा एक प्रश्न पडतो की इतर राज्याप्रमाणे जे भारतामध्ये 16 राज्य आहेत त्यात 50%ची मर्यादा आरक्षणाची ओलांडलेली आहे, त्याप्रमाणे राज्य शासन महाराष्ट्रामध्ये प्रयत्न का करत नाही? आजपर्यंत राज्य शासनाने राज्य मागास आयोग का स्थापन केला नाही? इथं सारथी बाबतीत त्यांनी आजपर्यंत एकही रुपया डायव्हर्ट केला नाही। अण्णासाहेब महामंडळाची एकही फाईल या सरकारने एकही फाईल महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत त्या हे मंजूर केलेली नाही। छत्रपती संभाजी महाराजांच्या आदेशावरून जो काही इशारा आम्हाला छत्रपती संभाजी महाराज देतील त्या पद्धतीचंच आंदोलन या महाराष्ट्रामध्ये आम्ही तीव्र करू। आता जे आदेश छत्रपती संभाजी महाराज यांना का देतील त्या आदेशाला पूर्ण समाज, पूर्ण पाठिंबा आमचा सोबत राहील आणि तीव्र आंदोलन इथून पुढं। 127व्या घटना दुरुस्तीनुसार आता सर्व अधिकार राज्याला आहेत। राज्याने आता गायकवाड आयोगामधल्या ज्या काही सर्वोच्च न्यायालयाने त्रुटी काढल्या होत्या या सर्व त्रुटी दूर करून तो गायकवाड आयोग स्वीकारून मराठा समाजाचा सरसकट आहे त्या 50%मध्ये म्हणजे सरसकट ओबीसीमध्ये अ ब क ड असं वर्गीकरण करून मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समाविष्ट करावा अशी मागील 30 वर्षापासून आमचे मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडच्या मार्फत मागणी आहे। पण या राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला मिळून मराठा समाजाचा फुटबॉल करायचा आहे, कारण हा जो विषय आहे 50%चं पुढचं आरक्षण कोर्टात टिकत नाही। आपण हे 2 वेळेस बघितले, म्हणजे 2 वेळेस जे काही भाजप सरकारने आणि महाविकास आघाडी सरकारने जे आरक्षण दिलं हे दोन्ही आरक्षण कोर्टात टिकले नाही, कारण 50%चं पुढचं आरक्षण हे असंविधानिक होते। मग आहे त्या 50% म्हणजे मराठा समाज जो काही विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये कुणबी म्हणून आहे, म्हणजे एकाच राज्यामध्ये 2 समाजाला वेगवेगळा न्याय कशामुळे? कुणबी आणि मराठा समाज हा एकच आहे। तुकाराम महाराजाच्या गाथेनुसार आणि अभंगानुसार बरं झालं देवा कुणबीच झालं। कुणबी म्हणजे शेतकरी आहे आणि मराठा समाजाचा मूळ व्यवसाय हा शेती आहे, त्यामुळे सरसकट मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश यासाठी करा, कारण मराठा समाजाचा मूळ व्यवसाय हा शेती आहे आणि शेतीमध्येच कुणबी, ज्या कुणबी समाजाला विदर्भात आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये आरक्षण आहे त्याच मराठा समाजाला मराठवाड्यामध्ये आरक्षण नसल्यामुळे इथल्या विद्यार्थ्याच्या आणि शेतकऱ्याच्या आत्महत्येचं प्रमाण फार मोठं आहे। राज्य सरकारने आता या सगळ्या गोष्टीची दखल घेऊन लवकरात लवकर आहे त्या 50%मध्ये ओबीसीमध्ये मराठा समाजाचा समावेश करावा अशी आमची संभाजी ब्रिगेडची मागणी। की मराठ्याचा तुम्ही अंत पाहू नका, क्रांतीचा उगम होईल। ते विजय वरटीवार छगन भुजबळला पुढं करून आणि मराठ्याचे 10-12 मंत्री घेऊन ह्यांना वाटतं हे मराठ्याचे मंत्री घेतले की मराठा समाज शांत बसल का? हो, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असल्यामुळे तुम्ही मोर्चे काढत होतात का? असा एक समाजाचा एक प्रश्न उभत होतो। पण वास्तविक पाहता या समाजाला, मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे। ते कोण मुख्यमंत्री कोण मंत्री हे जे काही देणं घेणं नाही, म्हणून छत्रपती संभाजी महाराज हे मराठा समाजासाठी एक क्रांतीचा सूर्य उगवलेला आहे। आणि या महाराजाच्या नेतृत्वाखाली जे 58 मोर्चे निघले त्याला कोणतंही नेतृत्व नव्हतं, कोणतंही त्याला वाचा नव्हती, ते मूक होते। परंतु या क्षणी आता संभाजी महाराजाची या नेतृत्व मिळालेले, यांना वाचा मिळाली, म्हणून मराठा समाजाचं जे काही निर्णय असतील येणाऱ्या काळामध्ये संभाजी महाराज जे निर्णय घेतील, जशा पद्धतीने मोर्चे असतील सरकारच्या विरोधात किंवा कोणत्याही मंत्र्याच्या विरोधात, विजय वरटीवार झालं, छगन भुजबळ झालं, हे पुढं करून हे सरकार मराठा आणि ओबीसी वाद वाढवत आहे। माझी या सरकारला विनंती राहील की ओबीसी वाद पुढं करून मराठा आरक्षण हे पाठीमागं टाकण्याचं षड्यंत्र तुम्ही थांबवा आणि कसं मराठ्याला आरक्षण देता येईल। आताच्या बातमीपत्रात एवढंच। अधिक बातम्यांसाठी बघत रहा महाराष्ट्र TV 24।